नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आता अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांचा पाया भक्कम व्हावा यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना अंगणवाडीतही शिकवावे लागणार आहे. या शिक्षकांनी आठवड्यातून किमान 1 दिवस अंगणवाडीत शिकवावे अशी शासनाची अपेक्षा आहे. त्यानुसार प्राथमिक शाळेचे शिक्षक आपल्या शाळेच्या 1 किलोमीटर परिघातील अंगणवाडीतील मुलांचा पाया भक्कम करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना शैक्षणिक गरजांनुसार मार्गदर्शन करतील. पूर्व बालशिक्षण व संगोपन या विषयावर लक्ष केंद्रित करतील. विशेषतः पहिलीच्या वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांवर ही जबाबदारी असेल. तर मित्रांनो, अंगणवाडी आणि पहिलीचा वर्ग हा एकाच स्तरावर असल्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडी आणि इयत्ता पहिली यांना एकाच स्तरावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मुलांचे अंगणवाडीतून शाळेत संक्रमण सोपे होईल, शिक्षणात सातत्य राहील आणि अभ्यासक्रमात सुसंगतता येईल आणि शिक्षकांचे सहकार्य वाढेल. मुलांचा पाया मजबूत होण्यासाठी आणि शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी अंगणवाड्यांना प्राथमिक शाळांच्या आवारात आणले जात आहे आणि शिक्षकांना अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करण्यास सांगितले जात आहे. नव्या शैक्षणिक धोरणात अंगणवाडी म्हणजेच पूर्व प्राथमिक आणि पहिलीचा वर्ग हा एकाच स्तरावर आणण्यात येणार आहे. त्यामुळे अंगणवाडीतील मुलांना प्राथमिक शिक्षणाची ओळख व्हावी, त्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया तयार व्हावा हा देखील हेतू आहे. यासाठीच प्राथमिक शिक्षकांना आता आठवड्यातील 1 दिवस अंगणवाडीसाठी द्यावा लागणार आहे. अंगणवाडी सेविकांना अंगणवाडीतील मुलांसाठी विविध विद्या प्राधिकरणाच्या मदतीने आकार अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे त्यानुसार दिले जाणार आहेत. हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकांची मदत घ्यावी लागेल. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने हे आदेश दिले आहे. आज पूर्व प्राथमिक शिक्षण हे अंगणवाडीतून दिले जाते. 0 ते 3 वर्षाच्या मुलांचे लसीकरण, आहार आणि इतर गोष्टी त्या सांभाळतात आणि सेविकांची नेमणूक मानधनावर करण्यात येते. आता शासनाने अंगणवाडी सेविकांना शिक्षिकेचा दर्जा द्यावा अशी ही एक मागणी होत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच